हॅलो गाईज, आजची जी रेसिपी आहे ती आहे स्टफ चिली, म्हणजे मिरची असते ना आपली, ती मिरचीला भरून एक रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मी. आता मी नारळ खवलून घेतलं आहे. सो नारळ एकदम मस्त खवलून घ्यायचं आणि जे पण ब्राऊन साईडचं ते काढून घ्यायचं, ते नाही ॲड करायचं आपल्याला. सो फक्त आपल्याला व्हाईट नारळच पाहिजे ते. आता मिरची घेतली आहे गाईज मी, आणि मिरचीला मधून चीर पाडली आहे आणि चिरा मारून साईडला पण धुवून, पहिला मिरची स्वच्छ धुवून चिरा मारून साईडला ठेवून द्यायचं. मग आता नारळच्या किसामध्ये आपल्याला थोडीशी हळद पावडर आणि मीठ मी ॲड केलं आहे आणि छानपैकी मिक्सिंग करून घ्यायचं. तुमच्या ऑप्शनल आहे, म्हणजे हळद पावडर जर तुम्हाला नाही पण ॲड करायची तुम्ही नका ॲड करू, पण मी ॲड करते. सो आता मी चिली घेणार आहे. चिलीमध्ये हा नारळाचा चव आहे आपला, सो ते छानपैकी आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर आता माझ्याकडे फक्त 4 मिरच्या आहेत, तर 4 मिरचीमध्ये मी नारळाचा चव तो भरून घेत आहे. आणि ही मिरची आपल्याला शॅलो फ्राय करायची आहे. सो इतकी छान लागते ना, फक्त डाळ भात पण असेल ना आणि ही मिरची असेल ना गाईज, एकदम मस्त लागतं जेवायला. हे पहा, एकदम मस्त भरून घ्यायचं छानपैकी त्याच्यामध्ये. ओके, असा थोडा थोडा चव नाही भरायचा, एकदम दाबून दाबून भरायचं चव नारळाचा त्याच्यामध्ये. ओके, आणि आता हे 4 मिरचीला मी छानपैकी भरून घेते. मग आपल्याला तव्यावर किंवा पॅनवर तुम्ही फ्राय करू शकता, पण हे शॅलो फ्रायच करायचं. ओके, सो आता हे भरून घेते पटापट मी 4 मिरच्या. तुम्ही हे अख्खे जे ढोबळी मिरची असतात, शिमला मिरची असतात ना, छोटे छोटे शिमला मिरची घ्या. त्याच्यामध्ये पण सेम आपण जे बटाट्याचं स्टफिंग करतो त्याच्याऐवजी तुम्ही हे पण हा नारळाचं चवचं पण स्टफिंग त्याच्यामध्ये भरू शकता. ओके, पण आता हे सीझनल आहे, सीझनमध्ये आपल्याला ही मिरची भेटते. ह्याच्याने आपण पकोडे पण करू शकतो ह्या मिरचीचं. मागे मी दाखवलं होतं ती रेसिपी पकोड्याची पण. सो एकदम छान लागते ही, आणि मला तर एकदमच आमच्या आवडीचीच आहे ही मिरची. आता ही भरून घेतलं आहे गाईज. आता आपल्याला तव्यावर तेल थोडासा ॲड करायचं आहे आणि शॅलो फ्राय करून घ्यायचं आपल्याला ही चिली आता. ओके, सो आता मी त्याचीच तयारी करते शॅलो फ्रायची. ओके, आणि एकदम खरपूस फ्राय करायचा, ब्राऊन कलर येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन. सो आता आपण तेलामध्ये ही मिरची सोडूया एक एक करून. हे पहा, आणि जी खोबऱ्याची बाजू आहे त्याला खाली घ्यायची. ओके, तेल उडाला. आता 4 मिरची माझी मी आता सोडलं आहे तेलावर. ओके, थोडासाच तेल ॲड करा, जास्त तेल ॲड करायची गरज नाही याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती आपल्याला एक पॅन लीड ठेवायचं आहे, म्हणजे झाकण ठेवा. ओके, झाकणामध्ये छान ते शिजली जाते. आणि आता टर्न करायचं, म्हणजे प्रत्येक बाजू आपल्याला टर्न करूनच आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची ही मिरची. ओके, आणि एकदम गोल्डनिश ब्राऊन कलर, बघा आता कलर कसा आला आहे. सो ही मिरची पूर्ण तशीच कलरची व्हायला पाहिजे. आणि मग लास्टला आपल्याला लिंबू घ्यायचं, लिंबू पिळायचं त्याच्यावरती. आणि जर तुम्ही जिरं पण ॲड केलं ना, भाजलेलं जिरं त्याच्यावरती, ते पण खूप मस्त लागते. आता मी लिंबू पिळत आहे. सो लिंबूच्या बरोबर तुम्ही जिरं पण, भाजलेलं जिरंची पावडर पण तुम्ही ॲड करू शकता, आणखी छान टेस्ट येणार. सो आता जस्ट मी आता लिंबूच ॲड केला आहे. ही रेसिपी माझी कंप्लीट झाली आहे गाईज. अँड प्लीज जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.